पाणी पाऊस पडते तरी उघडत आहे.
दोन उभ्या रेगा आहेत ना, दोन केलं होतं दोन उभ्या रेगा आहेत, फक्त त्याला टाकतात. दोन उभ्या रेगा आहेत.
भक्तांचा अभंग. भक्तांनी कसं वागायचंय हे आजच्या निरूपणाच्या अभंगात तुकोबा सांगताय. अहो, ज्यांची निष्ठा भगवंतावर होती असे तुकोबा आपल्याला आज ह्या निरूपणाच्या अभंगात सांगतायत. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निघार हे वर्म चुको नये. भगवंताच्या ठिकाणी आपण निष्ठावंत असा भाव ठेवायचा. भगवंताच्या ठिकाणी ही निष्ठा ठेवायची. मग ही निष्ठा म्हणजे त्याच्यामध्ये स्था धातू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ठामपणा आहे. मग अशी ही निष्ठा भगवंतावर ठेवणं हाच भक्तांचा स्वधर्म सांगितलेला आहे. भक्तांनी असंच वागायचंय. आता इथे धर्म असं म्हणतायत, पण ते कुठले जातीपंथाचे धर्म नाही, तर स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य. भक्तांची काय कर्तव्य आहेत ते आपल्याला सांगतायत की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची. हा जो विश्वास भगवंतावर ठेवायचा आहे, निष्ठा ठेवायची, ती कशी असावी? निष्काम असावी. त्याच्या मागे कुठलीही कामना नको. पण आपण सगळे सामान्य लोक जे असतो ना, ते भगवंताला प्रेमापोटी आठवतच नाही, भीतीपोटीच आठवतो. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं त्यावेळेला आपण त्याला आठवत असतो आणि मग भगवंता भगवंता असं करत बसतो. नवीन लग्न झालेली सून नवीन घरात आली आणि श्रावण महिना आलाय. सासूबाईंनी सांगितलंय, अगं आज पहिला सोमवार आहे, जरा शिवामूठ वाहा. तर नवरा पण सांगतो बरं का, मुलगा म्हणजे या बाईचा, आईला सांग माझा काही ह्याच्यावर विश्वास नाही. नवरा पण म्हणतोय बायकोला फावलंच, ती म्हणाली माझा काही ह्याच्यावर विश्वास नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सासूबाईंनी सांगितले, अगं पहिली मंगळागौर आहे तुझी, मंगळागौर पुजायला पाहिजे घरात, तरी 4 जणींना बोलवू आपण हळदी कुंकाला, माझा नाही विश्वास. असं होता होता मग गौरी आले, गणपती आले, सगळं आले, पण माझा नाही विश्वास हे हिचं पालुपत चालूच होतं. पण पुढे दिवस राहिले, नवमास भरत आले आणि मग दीक्षित बसून जेव्हा बाळणपणाला दवाखान्यात चाललीये तेव्हा वाटेतल्या मंदिरात हात जोडतीये, भगवंता मला माझं नीट सोडवणूक कर रे बाबा, मी पुन्हा धड टांगण्याने घरी येऊ दे. म्हणजे संकटाच्या वेळी आपल्याला जो भगवंत आठवतो तो भक्तांसाठी पावत नाही. म्हणून निष्कामता पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना आपण त्याच्या मागे कामना धरतो आणि मग ते फलद्रूप होत नाही. विश्वास पाहिजे, त्याच्यामध्ये निश्चलता पाहिजे. निश्चलता कशी पाहिजे की एका बाईला सांपत्तिक स्थिती सुधारावी म्हणून एका तिच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं तू वैभव लक्ष्मीचं व्रत कर म्हणजे तुझी परिस्थिती सुधारेल. झालं, हिने वैभव लक्ष्मीचं व्रत करायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये चुलत सासूबाई आली आणि त्या म्हणतात, काय ग करतेस? काही नाही म्हणे, मी याचं व्रत करते वैभव लक्ष्मीचं. अगं दत्त महाराजांमध्ये 3 देव आहेत की नाही, शंकर, विष्णू, ब्रह्मदेव, ब्रह्मा, मग तू त्यांचं पूजन कर. असं म्हटल्यावर हिला वाटलं खरंच, म्हणून वैभव लक्ष्मीची उपासना सोडून दिली आणि दत्तगुरूंची उपासना सुरू केली. एवढ्यामध्ये तिची मावशी येते आणि ती मावशी म्हणते, अगं सगळ्यामध्ये लवकर प्रसन्न होणारा देव कुठला? तर सोमवारचा शंकर. तू आपलं आशुतोष असणारा शंकराचं व्रत कर, सोमवार कर, म्हणजे तुला सगळं इच्छित लवकर मिळेल. आता हिनी गुरुवार सोडलेत आणि सोमवार झालेत. अशी चंचलता असायला नाही. आपला जो विश्वास आहे तो ठाम असायला पाहिजे, तो निश्चल असायला पाहिजे. एकदा होडीमध्ये एक यवन आणि एक हिंदू असे दोघं चाललेले होते आणि मध्यात बोट आली आणि बोटीला भोक पडले.
आता जो हिंदू होता ना, गणराया धावरे बाबा असं म्हणून गणरायाला हाक मारले. आता भगवंत गणेशाचं रूप घेऊन मदतीला येणार, पांडुरंगा धावरे बाबा. आता तो पांडुरंगाच्या वेशात येईपर्यंत वेळ गेला. अंबाबाई धाव ग म्हणून तो पांडुरंगाचा वेश सोडून अंबाबाईच्या वेशामध्ये येतोय. असं करता करता शेवटी नाव बुडली आणि ह्याला वाचवायला कोणी चालेल. म्हणजे एका ह्याच्यावरती तुमचा ठाम विश्वास पाहिजे, तुमच्या मनामध्ये निश्चलता पाहिजे की मी रामाची उपासना करतोय ना, मी रामालाच बोलवी. सगळी रूप ही त्याचीच आहेत, पण ईश तत्व जसं एक आहे. पण जो यवन होता त्यांनी या अल्ला म्हटलं आणि त्याला भगवंतांनी वाचवलं. म्हणजे त्याचा विश्वास फक्त अल्लावर होता, त्यांच्यामध्ये अनेक रूप नाहीत आपल्यासाठी. मग त्याचा जसा विश्वास अचल होता तसं तुमचा सुद्धा विश्वास त्या भगवंतावर हा निश्चल असायला पाहिजे. विश्वास असायला पाहिजे की मी जे भगवंताची भक्ती करतोय ती मी विश्वासपूर्वक करतोय. कारण भगवंत हा आपलं कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे हे सुद्धा बघत असतो. पण तो सदा सर्वदा देव सन्निध आहे हा आपल्या बरोबर असतोच. पण जरा तुम्ही काय करताय हे सुद्धा तो बघत असतो. एकदा एका मुलीने आपले सर्व दागिने आईकडे ठेवले, तिला कुठे जायचं होतं म्हणून. आणि ही बाई काहीतरी काम करायला आत गेलीये आणि तिची पर्स आणि त्या पर्स मध्ये आपल्या लॉकरची किल्ली हे सगळं तिच्या गोदरेच्या कपाडाची किल्ली त्या पर्स मध्ये होती आणि ती पर्स बाहेरच्या खुर्चीवर राहिली होती. आणि एक गृहस्थ आला आणि ती पर्स चोरून नेली. पण आता पती म्हणायला लागले, बघ तू काय त्याची उपासना करते, कुठे पावलाय तो, चोरीच झाली ना आपल्याकडे. पण त्या गोष्टीकडे सकारात्मक कसं बघायचंय, विश्वासपूर्वक कसं बघायचंय. तर ती बाई म्हणतेय की आज जर तो आत गेला असता आणि मुलीचे दागिने जर गेले असते तर आपल्याला ते केवढ्यात पडलं असतं. म्हणजे त्या पर्सवर निभावलंय असं जर विचार केला तर आपला विश्वास हा ठाम राहील. म्हणून निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कामची. इतर कोणी मदतीला येतील याची कधी वाटच बघू नये. कारण मनुष्याला आपण बोलवलं ना की त्यांना वेळ नसतो, पण भगवंत असा करत नाही. म्हणून इतका ठाम विश्वास पाहिजे की त्याला भगवंताला यावं वाटलं पाहिजे. एक नीतू मांडके यांच्या जीवनातला प्रसंग आहे. खरं म्हणजे नीतू मांडके हे नास्तिक होते, देवावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि एक दिवस ते त्यांचा प्रबंध वाचण्यासाठी म्हणून दिल्लीला जात होते. विमानाने जाणार. विमान अगदी वेळेत आलं, पण विमान सुटायच्या आधी आता जसं हवामान अचानक बदललं तसं ते हवामान बदललं आणि त्यांचं फ्लाईट रद्द झालं. आता फ्लाईट रद्द झालंय, आपल्याला प्रबंध वाचायला जायचंय, एवढा मोठा मान मिळालाय आणि म्हणून त्यांनी कॅब केली. आता कॅब केली पण दिल्लीला जायचंय हो, अंतर कमी नाहीये. आणि मध्ये असं झालं की आघाड भरून आलेलं होतं, पाऊस सुरू झाला होता आणि इतक्यामध्ये गाडी पंक्चर झाली. आता काही आपण जाऊ शकत नाही. आता आजची रात्र कुठेतरी आपल्याला वेळ काढायला हवा. म्हणून आजूबाजूला बघताय तर एक छोटेखानी असं घर दिसलं आणि त्या घरामध्ये आपण आश्रय मिळतोय का बघूया म्हणून हे डॉक्टर तिथे गेले. दरवाजा वाजवलाय. साधारण 5:30-6ची वेळ झालेली. एका बाईनी दार उघडलंय आणि सगळं सांगितलंय त्यांनी की मी असा अडचणीत सापडलोय, तर एक रात्र वस्ती करायला मला मिळेल का. तिने आत बोलवलंय, चहा पाणी आदरात इथे काय केलंय आपल्या ऐपतीप्रमाणे. आणि संध्याकाळी 6:45-7ची वेळ झाली, दिवे लागणी झाली. आणि तिने विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर प्रार्थना करणार आहात का. तर आता यांचा अर्थातच विश्वास नव्हता.
म्हणून ते म्हणाले नाही मी काही करणार नाही. ती बाई ठीक म्हणाली आणि देवाजवळ गेली, दिवा लावलाय आणि तिने देव्हाऱ्यामध्ये एक छोटा पाळणा ठेवलेला होता. त्या पाळण्याला ती प्रार्थना म्हणताना अशी झोका देत होती. आता हे जरी प्रार्थना करत नव्हते तरी त्यांचं लक्ष ती काय करते ह्याच्याकडे होतं. त्यांच्या मनात आलं की प्रार्थना करताना ही पाळणा का हलवतीये, काही त्यांना उमगेना. होता होता हिची प्रार्थना झाली आणि प्रसाद द्यायला म्हणून ती आली त्यांच्याजवळ. त्यांनी तो प्रसाद घेतला आणि म्हणे बाई तुम्हाला एक प्रश्न विचारू का. तर म्हणे विचारा ना. म्हणे तुम्ही प्रार्थना म्हणताना तो छोटा पाळणा का हलवत होता. तेव्हा त्या बाईंनी सांगितलं की माझा 2 वर्षाचा मुलगा आहे पण त्याच्या हृदयाला भोक आहे आणि ते ऑपरेशन करण्याची माझी ताकद नाही. पण नीतू माडके म्हणून ते डॉक्टर आहेत, तेच हे ऑपरेशन करू शकतात. पण माझं अशी श्रद्धा आहे, माझी अशी भगवंतावर निष्ठा आहे की एक दिवस ते माझ्या मुलाचं ऑपरेशन करतील. आता हे डॉक्टरांनी ऐकलंय आणि सकाळपासून जे आपल्या प्रसंग घडले ते आठवले की विमान बरोबर आलं होतं पण हवामानामुळे ते फ्लाईट रद्द झाले. मग कॅब केली, ती कॅब नादुरुस्त झाली. आपण या बाईंच्या घरासमोर थांबलो, या बाईंच्या घरात आलो आणि मग त्यांना असं कळलं की त्यांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की नीतू मांडके म्हणतात तो मीच आणि मी तुमच्या मुलाचं ऑपरेशन करणार आहे. म्हणून त्या मुलाला आणि त्या बाईंना मुंबईला घेऊन गेले आणि त्यांचं ऑपरेशन केलं. म्हणजे डॉक्टर त्यावेळी नुसते गेले नाही तर भाव मनामध्ये, भगवंताबद्दलचा भाव मनामध्ये घेऊन गेले. मग असं निष्ठा त्या बाईची होती म्हणून येन केन प्रकाराने हे डॉक्टर तिच्या घरी आले. आता हा योगायोग होता का, हा भगवंतानी आणलेला योग होता. म्हणून निष्काम निश्चळ म्हणजे भगवंतावर अशी ठाम निष्ठा हवी की भगवंताला ते काम आपल्या भक्तासाठी करावं लागलं पाहिजे. म्हणून कोणाची इतरांची आपण वाटच बघायची नाही. भगवंत आपल्या मदतीला येणारे हा विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे. मग जसं सूत्र श्लोकात म्हटलेलं आहे, मानोत निंदोत सुनीतिमंत चळो असो वा कमलाभात हो मृत्यू आधीच घडो युगांती सन्मार्ग टाकून भले न जाती. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे लोकांनी काहीही म्हटलं, तुमची स्तुती करो, निंदा करो, पण आपण आपलं स्वकर्तव्य सोडायचं नाही. लोक दोन्हीकडनं बोलतात. सारखं आपण देवदेव केलं की ह्या वयात का देवदेव करायची, तुझं वय तरी आहे का असं म्हणणार. किंवा एखादा असेल की खूप खादाड असेल म्हणजे कुठल्या जन्मभराचा उपाशी आलाय असं म्हणणार. जर कोणी कमी भूकवाला असेल त्याला म्हणणार अजून करंट आहे बघा, भरपूर गिळायला मिळतंय पण गिळत नाही. म्हणजे दोन्हीकडनं लोक बोलत असतात. म्हणून कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा. आपल्याला काय करायचंय ते भगवंतावर निष्ठा ठेवायची. पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे, खलनिंदिती म्हणून बुधे, खलनिंदिती म्हणून बुधे टाकावी कावरी गुणासक्ती. धीर नणंदा जाचे, धीर नणंदा जाचे साध्वीन त्यागिती स्वपती भक्ती. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. पूर्वीच्या काळचं पंत उदाहरण देतात की धीर नंदा जाचे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना खूप सासुरवास असे. धीर छळायचे, नणंदा त्रास द्यायच्या, ताण भरायचे आपल्या आईचे.
सासूला तर अगदी हातामध्ये कोलीत मिळाल्यासारखंच ती वागत असे पूर्वीच्या काळात. पण ती स्त्री हे सगळं का सहन करायची? की आपल्या पतीवरती तिची निष्ठा होती असायची, म्हणून ते सगळं ती सहन करत असे. की एक पतीचा प्रेमाचा शब्द मिळाला तरी सुद्धा तिला हे कष्ट सहन करण्याची ताकद मिळत असे. मग तसंच दुष्ट लोक तुम्हाला नावं ठेवताय, म्हणून सज्जनांनी आपला जो भगवंतावर जी श्रद्धा आहे ती सोडून द्यायची का, असं आपल्याला पंत विचारतात. मग अशी श्रद्धा कोणी ठेवलीये का हो? ठेवलीये ना, अशी कितीतरी पुराणामध्ये उदाहरणं आहेत. नको जाऊ देईन एक गाव, नको जाऊ देईन ध्रुव बोले देवरा, ध्रुव बोले देवरा, पाच गावे निघाली फिर मागे, पाच गावे निघाली फिर मागे, ध्रुव बोले देवरा, ध्रुव बोले देवरा, उत्तानपाद राजाच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या मांडीवर ध्रुव बाळ बसलाय आणि सावत्राईनी मांडीवरनं त्याला खाली ओढलं की तुझा अधिकार नाही, जर तू माझ्या पोटी जन्माला आला असतास तर तो अधिकार तुला मिळाला असता. आणि म्हणून रडत रडत घरी येतो. मला एका जागेवरनं उठवणार नाही अशी जागा कोण देईल असं आईला विचारतोय सुनीती आईला. आणि सुनीती आई सांगते अशी जागा फक्त भगवंत देऊ शकतो. अवघं 5-6 वर्षाचं वय, पण भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून ध्रुव बाळ जंगलामध्ये निघालाय असं राजाला कळलंय. आणि राजा त्याला म्हणतोय की तू जाऊ नकोस, मी तुला एक गाव देतो, आता फक्त माझं देवरावच मला दे. म्हणून राजा म्हणतोय की मी तुला 5 गाव देतो, मागे ठीक, पण माझा तो रमारंग जो आहे तोच आता मला माझी जागा देईल. म्हणून राजा पुन्हा त्याला म्हणतोय की मी एक तुला देश देतो, आता मला देणारा फक्त जगदीशच आहे. राजा पुन्हा म्हणतोय की मी तुला आता अर्ध राज्य देतो, आता फक्त माझी लाज कुणाला असेल तर माझी देवाला लाज आहे. इतका ठामपणा ध्रुव बाळाकडे होता आणि म्हणूनच तो आढळ पद मिळवू शकला. मग असा ठामपणा हा आपल्यामध्ये आहे का, हा आपण विचार करायचा. कारण आपण भगवंतावर आपण दररोजचे बाजारभाव बघतो पेपरामध्ये, पण जो भगवंताला भाव हवाय तो आपल्याकडे आहे का. मग हा भाव जो आहे ना तो भाव महत्वाचा आहे. म्हणून असं एका सुभाषितात म्हटलेलं आहे, नकाशने विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावेहि विगतदेवो तस्मात् भावो हि कारणम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो हा भाव आहे तो काष्टामध्ये आहे का, लाकडी मूर्ती भगवंताची आहे त्याच्यामध्ये आहे.
पाषाणाच्या दगडामध्ये आहे? हा भाव आहे तो तुमच्या मनात असायला पाहिजे. म्हणून बघा, आपण आता गणपती जवळ आले, जेव्हा आपण घरी आदल्या दिवशी गणपती आणतो त्यावेळे त्याच्यामध्ये चैतन्य असतं का? चैतन्य इथे बसलाय, पण गणपतीतलं चैतन्य विचारते. पण ज्या वेळेला त्या गणेशाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळी त्याच्यामध्ये चैतन्य येतं की नाही? म्हणजे आपला भाव त्याच्या ठिकाणी बसतो. आणि म्हणून 1.5 दिवस असू दे, 5 दिवस असू दे, 7 दिवस असू दे, नाही तर 10 दिवस असू दे, पण गणपती विसर्जन करताना का आपल्याला भरून येतं? कारण आपला भाव त्याच्या पायी आहे. म्हणून दगडाच्या मूर्तीत, लाकडाच्या मूर्तीत तिच्यात भाव नाही, आपल्या मनात तो भाव असायला पाहिजे. म्हणून हा भाव तुकडोदास एका अभंगामध्ये म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव वर्षाची भेटायचा नाही हो, देव वर्षाची भेटायचा बाहेर विकत घ्यायला गेलो तर मिळणार आहे का? नाही मिळणार. तो काही बाजारचा भाजीपाला नाही. देवाचं अस्तित्व हे सगळीकडे आहे. पण आपण काल बघितलं की भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये हे मायेचं पटल असतं आणि त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. म्हणून अभिमान गेल्याशिवाय अनुभव नाही. तुकड्या द्यास देतो ऐसी ही ग्वाही. सगळे संत आपल्याला हेच सांगत असतात की भगवंताबाई तुम्ही भाव धरा. मग आपण फक्त देवा मला पाव, देवा मला पाव, पण पाव कुठला असतो? हो, बेकरीतला असतो पाव. तो पाव हल्ली सगळ्यांना सकाळी लागतो. तो पाव नसला तर चालत नाही. पण तुकोबा काय सांगताय? कुठला भाव असायला पाहिजे? तर निष्ठावंत भाव असायला पाहिजे. मग ही निष्ठा जी आहे ती जशी भगवंतावर ठेवली जाते की प्रल्हादानी सुद्धा ही निष्ठा ठेवली होती भगवंतावरती. म्हणून तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणतात, अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद, अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद, तरी तो नारायण विसरेना, तरी तो नारायण विसरेना. अग्नीमध्येच ठेवलाय, तापत्या कढईत टाकलंय, तेलामध्ये कड्यावरनं लोटलाय, विष दिलंय. पण भगवंताच्या ठाई निष्ठाभाव, निष्ठावंत भाव असल्यामुळे त्याच्यात सुद्धा तो वाचलेला आहे. कारण भगवंत अग्निरूप झाला माझा नारायण, असं त्याची भावना होती. म्हणून असा भाव
जसा भगवंतावर ठेवतो तसा आपल्या राजावर सुद्धा आपण ठेवू शकतो, स्वामीवर ठेवू शकतो. एकदा शिवाजी राजे हे साध्या वेशामध्ये रात्री, पूर्वीचे राजे आपल्या प्रजेमध्ये काय मनात आहे हे सहज बोलणार नाही म्हणून गुप्त वेशाने हे फिरत असत. आणि असे राजे गेलेले असताना एका धनगराच्या घरी गेले. आता पाहुणे आले म्हणून त्यांनी भाजी भाकरी जेवायला केली. आणि वाढायला आल्या त्या 5 विधवा पोरी. आता त्या साध्या वेशात असणाऱ्या राजांनी विचारलंय की ह्या कोण आहे? तर म्हणे ह्या माझ्या सुना आहेत. मग 5 विधवा का झाल्या असा प्रश्न विचारलाय. तेव्हा त्या धनगरांनी उत्तर दिलं की मी माझी 5 मुलं राजांकडे पाठवली होती आणि युद्धामध्ये कामी आली. असं म्हटल्यानंतर साध्या वेशातले राजे म्हणतायत असला राजा काय कामाचा, असा राजा असून उपयोग नाही. तेव्हा राजांना बोल लावतायत स्वतः राजेच त्याचं मन बघण्यासाठी. पण ह्या धनगराची अशी निष्ठा होती की ते म्हणतायत, धनगर म्हणतोय राजांना की तुम्ही माझे पाहुणे आहात म्हणून मी तुमचं ऐकून घेतोय, पण राजांबद्दल तुम्ही असं बोलू नका. मी माझे स्वतःहून मनाने माझे मुलगे पाठवले होते आणि आमचे राजे गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, ते असं करणार नाही. इतकी निष्ठा, म्हणजे अपरोक्ष जे चांगलं बोलतात ना ते खरे सच्चे असतात. तोंडावर सगळेच चांगले बोलतात. मग त्यानंतर आमच्या गो ब्राह्मण प्रतिपालक राजांनी काय केलं, त्याला एक गाव इनाम दिलंय. कारण त्याचे 5 मुलगे गेलेले आहेत, त्याला उत्पन्नाचं साधन नाही. मग अशी राजांवर निष्ठा असायला पाहिजे. किंवा आमचे मुरारबाजी किती निष्ठा होती. उदयभानूंनी सांगितलंय की तू इकडे ये, पण मुरारबाजी गेले नाही. दोन्ही हातात तलवारी घेऊन मस्तक कापलं गेलं तरी अशी आपल्या राजावर, स्वामीवर निष्ठा असायला पाहिजे. अशीच निष्ठा गुरूंवर असायला पाहिजे. जेव्हा एकदा सज्जनगडावरती अंगलाई देवीची स्थापना झाली आणि समर्थ आणि कल्याण आणि इतर काही शिष्य हे अगदी तिकडे धाब्याचा जो मारुती आहे तिकडे चाललेले असताना अचानक समर्थांची छाती वाऱ्याने उडली. आता ती वाऱ्याने खाली जायला लागलीये आणि समर्थ म्हणतात कल्याणात छाटी. आणि हे सुद्धा शब्द बोलले नाही, पण कल्याण स्वामींनी ताबडतोब त्याच कड्यावरनं झेप घेतलीये आणि छाटी घ्यायला म्हणून झेप घेतली. आता इतर जे शिष्य होते ते बोलायला लागले आता काय कल्याण वाचत नाही. हे शब्द समर्थांच्या कानावर गेले. अहो कल्याणच गेलं तर काय होणार तुमचं. आणि इतक्यामध्ये ती छाटी घेऊन येणारे कल्याण दरवाज्यातनं येताना दिसले. म्हणजे अशी गुरुनिष्ठा असायला पाहिजे की माझं काय होईल, मला लागेल का, मला मृत्यू येईल काय, असा एकही विचार कल्याणाच्या मनामध्ये आला नाही. अशी गुरुनिष्ठा. मग आपल्या देशावर असणारी गुरुनिष्ठा या क्रांतिकारकांच्या उदाहरणामधून आपल्याला दिसते की ज्या वेळेला अनंत कान्हेरे नावाचे एक अगदी तरुण, कोवळा तरुण, आणि त्याची इच्छा होती की आपण सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थेमध्ये जायला पाहिजे. पण ते अत्यंत सुरेख, नाजूक होते. म्हणजे ते त्यावेळी स्त्री पार्ट करत असत. आणि मग एक क्रांतिकारक त्या समितीचा अभिनव भारत मधला त्यांना म्हणाला तू काय काम करणार स्वराज्यासाठी, तू असा नाजूक साजूक असं बोललाय मात्र. आणि ह्या अनंतानी काय केलं हो, त्यावेळेला अशा चिमण्या किंवा कंदील असत त्या त्यांच्या काचा तापल्या जायच्या. ताबडतोब ह्या अनंतानी त्या कंदिलाची काच धरलीये.
संपूर्ण हात भाजून निघालाय, पण होऊन ऐकतसू नाही. आणि हीच गुणग्राहकता आमच्या सावरकरांकडे होती आणि त्याला त्यांनी अभिनव भारतमध्ये घेतला आणि पुढे जॅक्सनचा वध त्यांनी केलाय. म्हणजेच राष्ट्रावरती असणारी निष्ठा ही आपल्याला क्रांतिकारकांमध्ये दिसते. तशीच आपल्या व्यवसायावरती सुद्धा निष्ठा असायला पाहिजे की नाही. आज आपली व्यवसायावर निष्ठा दिसत नाही. पण एक नर्स होती आणि त्या नर्सला एका आजोबांसाठी दिवस रात्र कामाला ठेवलेलं होतं, कारण घरातल्यांना वेळ नव्हता म्हणून 24 तास ड्युटी तिला दिलेली होती. पण आपल्याकडे जे काम आलंय ते आपण निष्ठेने करायला पाहिजे ह्या मताची ती नर्स होती. आणि होता होता 5-6 महिने झाले ते सगळं त्या वृद्ध आजोबांचं ती करते आणि त्या निष्ठेचं फळ तिला काय मिळालं. त्या आजोबांनी आपल्या संपत्तीतले 1 लाख रुपये तिच्या नावावर केले. म्हणजे तिने जी आत्मीयतेने त्यांनी सेवा केली ती अशी निष्ठा आपल्या कामावर असायला पाहिजे. म्हणून शिवदिन केसरी असे म्हणतात की जसा भाव असायला पाहिजे तसा तुम्ही ठेवलात तर भगवंत तुमच्यासाठी येतो. द्वैत जिथे आहे तिथे भगवंत येत नाही. तुम्ही त्याच्याशी अद्वैत साधलं तर तुमच्यासाठी भगवंत येतो. जसा प्रल्हादासाठी आला, जसा ध्रुव बाळासाठी आला, तसा तो तुमच्यासाठी सुद्धा येतो. पण तो भाव कसा असायला पाहिजे, तो निष्ठावंत भाव असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निष्कामता, निश्चलता हे त्याच्यामध्ये आणि निर्धार असायला पाहिजे की मी हे करणार म्हणजे करणार. आता आपण बघितले आरंभशूर आम्ही शपथ घेतो आणि काही करत नाही, काही नाही. पण जर आपण निर्धार धरला तर तो भक्त भगवंत त्याला कधीही उण पडू देत नाही किंवा त्याला वाट सुद्धा बघायला लावत नाही. म्हणून तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोण. तुकाराम महाराज आपल्याला ह्या शेवटच्या चरणामध्ये प्रश्न विचारतायत की असं एक तरी उदाहरण तुम्हाला माहितीये का की ज्यांनी भगवंताची भक्ती केली आहे आणि भगवंतानी त्याच्याकडे उपेक्षिनी बघितलंय, त्याच्याकडे आलाच नाही, असं एक तरी उदाहरण आहे का, असा प्रश्न विचारतायत. म्हणून हे जर भाव मंदिर आपल्याला उभारायचं असेल तर या भाव मंदिराचे निष्कामता, निश्चलता, विश्वास आणि निर्धार हे 4 खांब तिथे असायला पाहिजे. तर हे भाव मंदिर उभं राहणार आहे आणि तो प्रत्यक्ष भगवंत या मंदिरामध्ये येणार आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात, निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा
एकनाथ नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांची अत्यंत आपल्या गुरुवरती निष्ठा होती आणि अशा या भक्तासाठी भगवंत तिथे आलाय. जनी पाहुनी देव जो लोक सेवा असा भक्त वाटे ज्ञाना गिनाना असे जाणून निघाले कृष्णदेव. भगवंत ज्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बघणारे आमचे नाथ आणि अशा सेवकाला करावे सहाय्य म्हणून निघाले पहा कृष्णदेव. आणि भगवंतानी असा विचार केलाय की आपण ह्या आपल्या भक्ताकडे आपण त्याची चाकरी करायला जायचं. म्हणून साध्या वेशामध्ये भगवंत आलाय. साधारण 9:30ची वेळ. पूजा पाणी स्नान संध्या झाल्यानंतर नाथ महाराज लिखाण करायला बसत असत आणि ते लिखाण करत होते आणि इतक्यामध्ये पायरव ऐकू आले. तुळशीचा घंघमाट आलाय आणि म्हणून मान सहज वर करून बघतायत कोण आलंय. तर एक असा 18-19 वर्षाचा तरणा बाण मुलगा, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये गंडी घातली, गुजर पद्धतीचा फेटा बांधलेला आहे, दुबोटी गंध लावलाय, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कानाच्या इथे नाम लावलेले आहे आणि प्रसन्न वदन असणारा असा हा तरुण समोर उभा. नाथांनी चौकशी केलीये कोण काय. तेव्हा तो म्हणतोय की मी तुमच्याकडे आलोय ते एक काम मागायला आलोय, मला काहीतरी तुम्ही काम द्या. नाथ म्हणतात आमच्याकडे अहो उद्धव आहे, आम्हाला आता कोणाच्या काम कोणी नकोय आम्हाला. नाही मी अशी तुमची कीर्ती ऐकली की तुम्ही कोणाला नाराज करत नाही म्हणून स्वतः प्रत्यक्ष भगवंत नाथांना हात जोडतायत.
हात जोडून भगवंत नाथांना विनवणी करताय की मला तुम्ही नाराज करू नका. आणि मग नाथ म्हणतायत, बरं तू काम काय करणार, पगार किती घेणार. आता आज आपण जर असं बघितलं की त्या बायका आधी आपलं घर सगळं बघतात बरं का. म्हणजे आमच्या घरी ती बाई आली, अहो म्हणे 2 लाखचा तुमचा ऐवज आहे घराचा, म्हणजे वायफाय आहे का, टीव्ही आहे का, वॉशिंग मशीन आहे का, हे सगळं बघतात आणि मग ते काम करायचं तिने ठरवतात. बरं पगार किती हवा, बरं कोणी जास्तीची माणसं आली की जास्त द्यायला पाहिजे. आणि आपण पाहुणे येणार म्हटलं की येत नाही बघा, त्यांचं कोणतरी माहित होतच. पण आमच्या ह्या भगवंतानी काय सांगितलंय, नको वेतन देणगी नको वेतन देणगी तरी चालेल, एक शिळं पाक गोळाभर अन्न द्या, तुम्ही नेसलेली धडोती दिली तरी मला चालेल. आता तू पगार नाही घेतोस म्हणतोयस, मग मी तुझं लग्न लावून देईन. आता भगवंत मनात म्हणताय, एवढी लग्न झालेत, आपण काल बघितलं 16,000 108 बायका आहेत, अजून कशाला म्हणा. बरं तुझं नाव काय, माझं नाव श्रीखंड्या. आता श्रीखंड्या ह्या नावाची जर फोड करायची झाली तर श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या हृदयाचा तुकडा म्हणून तो खंड बरं का, म्हणून श्रीखंड्या नाव भगवंताने धारण केलेलं आहे. आणि नाथांनी सांगितलंय की हा जो रांजण दिसतोय ना, त्याच्यामध्ये गंगेहून कावडी आणायची आणि तो रांजण भरून ठेवायचा. कारण नाथांकडे दररोज अन्नछत्र होतं, अनेक लोक जेवायला येत असत आणि ते पाणी नाथ स्वतः भरत असत. तेव्हा काही असे नळबीळ नव्हते, कष्टाचं काम, एवढ्या लोकांचा स्वयंपाक भांडी घासणं हे आपण किती कष्ट आहे, म्हणून नाथ स्वतः ते पाणी भरत असत. म्हणून त्यांनी श्रीखंड्याला सांगितलंय की ह्या कावडीनी हा रांजण दररोज भरून ठेवायचं आणि गिरिजाबाईंना जी काही मदत लागेल तू कर असं सांगितलंय. आणि आमच्या भगवंताची सेवा सुरू झाली. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामनी करीतो, स्वकरे चंदन भासी, स्वकरे चंदन भासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. भल्या पहाटे उठावं, सडा सारवण करावं, त्याच्यावर छानची सुबक्षी अशी रांगोळी काढावी, देवपूजेसाठी फुलं तोडून आणावी, त्याचे हार गुंफावे, देवपूजेची तयारी करावी. आणि आपल्याच पूजेसाठी भगवंत चंदन उगाळून ठेवत असे बरं. आणि त्यांची सगळी पूजा तयारी झाली की मग गिरजाबाईंना कुठे भाजी चिरायला मदत कर, काही बाहेरनं आणून द्यायचं आहे ते कर. पूजा पाणी झालं की नाथ लिहायला बसत असत, मग त्याची तयारी, तो डेस्क ठेवायचा, गादी ठेवायची, लोटी भांड ठेवायचं. तेव्हा काय अशी पेनं नव्हती, बोरूला टोप करून ठेवायची, शाई चांगली घोटून ठेवायची, दस्त ठेवायचे, म्हणजे कागदाचे दस्ते ठेवायचे. असं 1 ना 2. संध्याकाळी परत वाड्यावरती भारूड कीर्तन प्रवचन असायचं. मग बैठका घालाव्यात, आरतीची तयारी करावी आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करावं. बरं हे सगळं करताना
कुठे चेहऱ्यावरती आठी होती का हो भगवंताच्या? आनंदाने आणि उत्साहाने हे सगळं तो करत होता. अगदी नाथांच्या आजोबांचे चक्रपाणींचे पाय चेपण्यापासून त्या आजींना वाती वळून गेला आणि नाथांची मुलगी भागीरथी हिच्याशी भातुकली सुद्धा भगवंत खेळलेली आहे. इतकी कामं भगवंतांनी केली आहेत. अहो, महिना गेलाय, वर्ष गेलाय, 2 वर्ष गेली आहेत, 7 वर्ष गेली आहेत. अशी क्रमित द्वादशाब्द सदनी स्वयेतो हरी खराच भगवंत हा नकडले कुणाला तरी. अशी क्रमित द्वादशाब्द सदनी स्वयेतो हरी खराच भगवंत हा नकडले कुणाला तरी. नसेची प्रिय कामिनी सुरविद्यासी भक्ती हुनी कडून करीचा करी हित हरी हरी राहुनी. अहो, अशी 1 नाही 2 नाही 12 वर्ष गेली आहे, पण हा भगवंत आहे कोणाला कळलं नाहीये, अगदी नाथांना सुद्धा. म्हणून पुढच्या 2 ओळीमध्ये कवी म्हणताय की नसेची प्रिय कामिनी सुत ही ज्यासी भक्ती हुनी. बघा, शेषशाही भगवंताच्या ठिकाणी लक्ष्मी पाय चुरत असते, म्हणजे तिला पायाखाली ठेवली बरं का, पायाशी. पण भक्ताची कावड कुठे घेतलीये? खांद्यावर, म्हणजे हृदयाच्या जवळ घेतलीये. आणि भक्ताची चाकरी आमचा हा भगवंत करतोय. आणि इकडे द्वारकेमध्ये एक मोहनदास नावाचा ब्राह्मण, आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय आणि त्या नरदेहामध्ये जो आपल्याला आनंद प्राप्त होतोय तो आनंद त्या भगवंताला द्यायचा आहे. म्हणून 12 वर्ष तपश्चर्या करत होता. गोमती तीर तुळशी वन वृक्षातळी घालून आसन सुमनी पूजनी श्री चरण मनी ध्यान कृष्णाचे. 12 वर्ष तपश्चर्या केले, भगवंताची नामस्मरण चालू आहे, पण अजून काही दर्शन देण्याचा योग नाही. आणि मग एक दिवस भगवंतानी स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय आणि भगवंत त्या मोहनदासाला सांगतायत, जाजणी नाथ ब्राह्मणा जाजणी नाथ पैठणला जावं लागेल, तिथे मी त्याचा दास म्हणून सेवा करतोय. तो जो काही मला शिळीपापची भाकर देईल ती भाकर खाऊन तृप्तीचा ढेकर देतोय. अशा माझ्या भक्ताचं कौतुक पाहण्यासाठी आणि तुला दर्शन घेण्यासाठी तुला पैठणला यावं लागेल. आणि भगवंत अंतर्धान पावले. हा मोहनदास कडबडून जागा झालाय आणि आता भगवंताने सांगितल्याप्रमाणे पैठणला जायचंय. कुठे द्वारका कुठे पैठण, त्यावेळी काही वाहनं नव्हती. मजल दल मजल करत निघालाय, मुखाने नामस्मरण चाललाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
इथे आलाय आणि समोर आमचे पांडुरंग दिसलेले आहेत आणि असं वाटलं की हा आपल्याला पत्ता सांगेल नाथांचा. आणि मग करोनी नमस्कार त्या ते विचारी, अहो नाव सांगा तुम्ही ब्रह्मचारी. इथे राहती संत जे एकनाथ, मला दाखवी ते प्रभू मूर्तिमंत. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीखंड्याकडे त्या मोहनदासांनी बघितले आणि असं वाटलं की ह्यालाच आपण नाथांचा पत्ता विचारावा. आणि म्हणून समोर आले, नमस्कार केलाय. आणि अहो इथे कोणी संत एकनाथ राहतात, त्यांचं घर तुम्हाला माहितीये का? उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत, कारण आता भगवंत समजतायत इथे आलेत म्हणजे आता आपली गच्छंती आहे. त्यामुळे भगवंत काही सांगायला तयार नाही. पण हो नाही करता करता या माझ्या मागून, असं भगवंतांनी मोहनदासाला सांगितलंय. कांद्यावर भरलेली काबड घेतली आणि भगवंत झपझप 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 चालले. आता भगवंत पुढे, मागे मोहनदास आणि भगवंत ते. अहो एका वळणावर अंतर्धान पावले. आता हा म्हणतो आता मला कसं घर मिळणार, तेव्हा काही जीपीएस नव्हतं लावायला. आणि याला विचार त्याला विचार असं करत करत मोहनदास नाथांच्या वाड्यामध्ये आले. तर दुपारची 3:00 वेळ झालेली होती. नाथांनी दूध पाणी दिलंय, चौकशी केली कुठून आलात काय आला. आणि मग या मोहनदासांनी सगळा दृष्टांताचा मी सांगितलंय वृत्तांत. आणि मग मात्र नाथांना असं झालं, ऐकोनी द्विजाचे वचन, कळवळले नाथांचे अंतःकरण. शोधाया लागले श्रीखंड्या ब्राह्मण, परी तो कोठेही दिसेना. नाथांना हे कळलंय मात्र, आणि श्रीखंड्याला हाका मारताय, श्रीखंड्या श्रीखंड्या. त्यांना असं वाटलं माझघरात असेल, गिरजाबाईंना काही मदत करत असेल म्हणून माझघरात गेले, स्वयंपाकघरात गेले. श्रीखंड्या कुठे नाही. गोठ्यात गेला असेल म्हणून गोठ्यावर गेले. सगळा वाडा पालथा घातला, पण आज श्रीखंड्या कुठे, हाकेला होत येत नाही. जो नेहमी हाक मारता क्षणी प्रकट होत होता. म्हणून नाथांना असं वाटलं की गंगेवर गेला असेल पाणी आणायला, म्हणून गंगेपर्यंत नाथ गेले. येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारतायत, आमचा श्रीखंड्या पाहिला का हो कुठे, आमचा श्रीखंड्या पाहिला का हो कुठे. पण सगळे म्हणतात छे हो, आम्ही नाही बघितला. आणि मग मात्र जड अंतःकरणाने नाथ घरी आले. आणि घरी येतायत तो रांजण ओसंडून वाहत होता. रिकामी कावड शेजारी पडलेली होती. आता मात्र भगवंताला बोलवण्यासाठी देवघरामध्ये नाथ गेले आणि भगवंताची प्रार्थना करतायत. कपट कसे केले माधवा, मजला हो बसविले माधवा. कपट कसे केले माधवा, मजला हो बसविले. माझ्या घरचा गोविंदास, माझ्या घरचा गोविंदास. केले नीच अशा कामास, दिधला तुझला मी बहुतास. दिधला तुझला मी बहुतास. जग जीवना कष्ट विने माधवा, कपट कसे केले माधवा, मजला हो बसविले. भगवंता कसं रे माझ्याशी कपट केलंस, मला तुला ओळखता आलं नाही. का बरं ओळखता आलं नाही. लहानपणी मला दत्त दर्शन झालं, त्याचा तर थोडा अभिमान मला नसेल झाला. वास्तविक पाहता तुला हृदय सिंहासनावर बसवावं, पण मी तुझ्याकडून नाही ती कामं करून घेतली.
मी तुला ओळखू शकलो नाही, पण ज्याला तू दृष्टांत देऊन बोलवलायस त्याला तरी दर्शन द्यायला येशील की नाही. म्हणून आळवणी करतायत, हाका मारतायत आणि मग ऐकुनी करुणावाणी, ऐकुनी करुणावाणी देवरा तुम्ही प्रगट तो झाला. चंदन उगाळिता जणू हा केसर सीतया पुढे आला. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. आणि देवघरातून जसं काही आत्ताच हाक मारलीये आणि भगवंत तिथे प्रकट झाले. आता ह्या दोघांनीही त्याचं दर्शन घेतलंय, दोन्ही भक्तांनी. मोहनदासाची जी इच्छा होती की आपल्या जीवनातला आनंद आपण भगवंताला द्यावा, तो त्याला अर्पण केलाय. आणि आता भगवंत नाथांना सांगतायत की आता आम्ही इथे राहणार नाही. आता आमचा वास असेल तर तुमच्या बोरूच्या टोकावरती आम्ही सूक्ष्म रूपाने राहू. मग नाथांना आठवण झाली, भगवंता मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा विवाह करून देईन. भगवंत म्हणताय तुम्ही रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहा, म्हणजे आमचं विवाह लावल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. आणि ह्या रुक्मिणी स्वयंवराची अशी सांगतात कथा की ज्यांची लग्न जमत नसतील त्यांनी तो वाचला तर त्यांचा विवाह ठरतो. मला अनुभव नाही, पण या नाथांच्या वाड्यामध्ये मला कीर्तन करायची संधी मिळाली आणि तिथे एका खांबाला सगळेजण हळदी कुंकू लावतात. म्हणलं काय या खांबाला हळदी कुंकू लावतात? तर जिथे तो प्रकट झाला त्या खांबापाशी, म्हणून तिथे कोणी त्या खांबाला टेकून बसत नाही, त्याला हळदी कुंकू लावतात, नमस्कार करतात, दक्षिणा घालतात. असा भगवंत हा नाथांसाठी का आला? तर नाथांचा त्याच्यावरती निष्ठावंत भाव होता आणि हा भगवंताचा साठी जो भाव होता त्याच्यामध्ये नाथांचा निर्धार होता, निश्चलता होती, विश्वास होता. आणि म्हणूनच हा भगवंत नाथांसाठी त्यांच्याकडे 12 वर्ष सेवा करण्यासाठी आला. मग आपण जर असा विश्वास केला तर आपल्यासाठी का बरं येणार नाही? म्हणून तू का म्हणे ऐसा, असा कोणीही आपण ऐकला नाही की भगवंताची उपासना केली आणि भगवंतानी त्याला उपेक्षित ठेवलाय. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वदैव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वदैव, निर्धार निर्धार
खुर्चीच्या मागे आहे ना ड्रॉवर काय कागदाची डबी सावकाश नुसतं वळ मग सगळ्यात मारते